तर आज आपण बनवणार आहोत चवळीची मस्त अशी सुकी भाजी, जी की तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आणि अशी रसरशीत झालेली आहे मस्तपैकी. आणि चवीलाही तितकीच छान लागते आणि खूप सोपी आहे. त्याला जास्त काही वाटण वगैरे काहीच लागत नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम काय करायचे, चवळी आहे ना 2 ते 3 तास छानपैकी अशा प्रकारे भिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता थोडेसे असे 2 भाग होतात त्याचे, किंवा थोडीशी ना डबल फुगते चवळी, तेव्हा आहे ना काढून घ्यायची आहे. आता आहे ना एका कुकरमध्ये आहे ना आपण चवळी टाकून घेऊया आणि त्यात लागेल तेवढं पाणी टाकून घेऊन शिट्टी करून घेऊया. 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात याच्या. आता आपण वाटण काढून घेऊया त्याचं. त्यासाठी आहे ना लसूण, आलं आणि जिरे, कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता. आणि अशा प्रकारे ना कुटून घ्यायचे, एकदम बारीक पेस्ट करायची याची. म्हणजे ठेच्यासारखं केलं तरी सुद्धा चालेल, पण याची चव खूप छान उतरते भाजीत. त्यामुळे छान प्रकारे आहे ना त्याला वाटून घ्या. मिक्सरमध्ये वाटले तरीही चालेल. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आहे ना माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवीन, वेगळ्या आणि युनिक अशा रेसिपीज मी घेऊन येत राहील. आणि माझ्या इंस्टाग्रामवर सुद्धा पेज आहे, ज्याची लिंक माझ्या या चॅनलच्या आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता. आता हे आपले ना वाटून झालेले आहे. आता मी आहे ना इथे कांदा आणि टोमॅटो अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेतले. आता आपण फोडणी देऊन घेऊया. आता कढई तापलेली आहे छानपैकी. त्यात आहे ना 2 पळ्या आहे ना आपण तेल टाकून घ्यायचे. आणि तेलही आहे ना छान तापलं की त्यात जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की मोहरी टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही छानपैकी आहे ना तडतडून द्यायचे. त्याचा फ्लेवर आला पाहिजे भाजीत आपल्या. आता ह्यात आपण कांदा टाकून घेऊया. कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचे. जास्त मोठे नाही ठेवायचं, खाताना ते चांगलं नाही वाटत खायला. बारीक चिरल्यावर छान टेस्ट उतरते त्याची. आता आहे ना याला परतत राहायचंय. फुल गॅस ठेवला तरीही चालेल किंवा मध्यम आचेवर केले तरी सुद्धा चालेल. आता आहे ना छानपैकी आपला कांदा भाजत आलेला आहे थोडं. याला अजून भाजून द्यायचंय. आता यात आहे ना आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि ना टोमॅटो टाकून सुद्धा परतून घ्यायचे छानपैकी. परतत राहायचे याला. गॅस मंद आचेवर ठेवला तरी सुद्धा चालेल. यावेळेस तुम्ही थोडंसं मीठ सुद्धा टाकू शकता, जेणेकरून टोमॅटो पटकन शिजेल. आता हे आहे ना छानपैकी आहे ना परतून घ्यायचे. आता यात आहे ना आपण वाटलेला मसाला टाकून घेऊया, म्हणजेच जी आपण ठेच्यासारखी पेस्ट केली ती टाकून घ्यायची आहे आणि परतायचे छानपैकी. परतत राहायचे. आता यात आहे ना आपण मसाले टाकून घेऊया. तर मसाल्यामध्ये मी घेतलाय लाल तिखट, घरचा मसाला, धने पावडर, हळद, घरकुल मसाला आणि मॅगी मसाला. ऑप्शनेबल आहे मॅगी मसाला, नाही टाकला तरी सुद्धा चालेल. ते टाकून परतून घ्यायचंय आणि आपण चवळी बघू शकता किती छान शिजलेली आहे. आता आहे ना आपला मसाला वाटून छानपैकी परतून झालेला आहे. त्यात आता आपण चवळी टाकून घेऊया. चवळी सगळी टाकून घ्यायची. पाणी काढायचंय चवळीतलं. पाणी अजिबात टाकायचं नाहीये, कारण की आपली चवळी ऑलरेडी खूप शिजलेली आहे. 2 ते 3 मिनिटच परतायचं, ह्याला जास्त वेळ नाही परतायचं. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आत्ताच भाजीला. आता उरलेली चवळी ही काढून घेते मी.
पाणी जास्त टाकायचं नाही अजिबात. थोडंसं पडल्या गेलं तर काही हरकत नाही, पण पाणी टाकायचं नाही आहे अजिबात, कारण चवळी खूप शिजलेली आहे ऑलरेडी. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. बघूनच तोंडाला पाणी सुटले. याला परतत राहायचे फुल गॅस करून, पाणी आटूस्तोवर. थोडंफार पाणी आहे ते छानपैकी आटून द्यायचे. बऱ्यापैकी आपलं पाणी आटलेलं आहे सगळं. आता यात आहे ना आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकून घेतल्यावर छानपैकी परतायचे. आता गॅस बंद केला तरीही चालेल आणि थोडासा वेळ मिक्स करत राहायचे, जेणेकरून पाणी सुटतं ते बंद होईल. आणि अशा प्रकारे ना आपली मस्तपैकी चमचमीत आणि एकदम टेस्टी अशी लागणारी चवळी तयार झालेली आहे. तुम्ही ह्यात जास्त पाणी टाकून पातळ भाजीसुद्धा करू शकता आणि त्यात फक्त थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि ना इतकी भन्नाट भाजी लागते ही. एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.